नमस्कार, सुप्रभात. आज शुक्रवार आहे. काल गुरुवार होता, भाऊबीज होती. भाऊबीजेचा दिवस सर्वांचा समाधानाचा आणि थोडा धावपळीचा गेला असेल. ज्या बहीण भावांची भेट होत नाही ते वर्षातनं एकदा तरी भाऊबीजेनिमित्त एकत्र येतात. त्यानिमित्तानं बहीण भावांच्या नात्यासाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे. तर काल जिकडे तिकडे सर्व गोडधोडच पदार्थ होते, कारण उपवासाचा वार आला. त्यामुळे भावांना यावेळेस काही खास नॉनव्हेज असं खायला मिळालं नसेल, कारण बरेच जणांचा उपवास असतो. तर सेम आजसुद्धा शुक्रवार आहे. तर आज आपली रेसिपी आहे की चपाती आणि बटाटा भाजी. तर त्यासाठी आपण सर्व कटिंग केलेलं आहे. कांदा, लसूण, टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि बटाटे हे खूप बारीक करून घेतलेलं आहे. तर सर्व कटिंग वगैरे झाले आहे. आता आम्ही आल्यानंतर ती भाजी तयार करेल आणि त्यानंतर चपाती आणि डब्यासुद्धा सेम भाजी चपाती नेली जाईल. भाजीसाठी कांदा, लसूण, कोथिंबीर, टॅमॅटो वगैरे टाकून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये हळद, मीठ, हिंग वगैरे टाकून बटाटे टाकली जाते. थोडा मसाला, बटाटेसुद्धा त्यात टाकलेली आहे. त्याच्यानंतर थोडा मसाला ॲड करून मग पाणी टाकलं जाईल आणि ती बटाटी शिजण्यासाठी वाफेवर ठेवली जाते. पाहू शकता की बटाट्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि आता ही भाजी शिजण्यासाठी ठेवली आहे. तर आता आपला पुढला मेनू असेल तो म्हणजे चपाती, जे लाटण्याचं काम आम्ही त्या चालू करेल. तर पुढली चपातीसाठी सुरुवात करण्याआधी आमचा टी ब्रेक असतो. दोघंजण चहा घेतो आणि नंतरच पुढल्या कामाला सुरुवात होते. नाश्ता आल्यानंतर काय दिवसभर घरी संपर्क राहत नाही, फोनवरच कॉन्टॅक्ट करतो. त्याच्यामुळं हाच वेळ मिळतो की थोड्या वेळ बसून 1-5 मिनटं चहा घेऊन त्याच्यानंतर आपल्या कामाला सुरुवात होते. तर आपण पाहू शकता की चपातीचं पीठ तयार होत आहे. कणिक मळण्याचं काम चालू आहे आणि 1-5 मिनटामध्ये कणिक मळलं जाईल. तर चपातीच्या गोळ्या तयार होत आहेत. जवळपास 18 ते 20 चपात्या बनतील याच्या आणि त्या लाटून मग भाजल्या की आमचा नाश्ता कंप्लीट होईल. तर चपाती लाटण्यास सुरुवात झाली आहे. काही चपात्या लाटून झालेल्या आहेत, त्या आता भाजण्याची तयारी चालू आहे. तर आपण पाहू शकता की तवा गरम झालेला आहे आणि त्यावरती ही चपाती टाकली जात आहे. वरून थोडंसं तेल टाकून हा तवा खूपच सुंदर आहे. चपाती अजिबात चिकटत नाही. जवळपास 20 चपात्या होऊन त्या तयार होण्यासाठी 15-20 मिनटं लागतात. आणि जर नाश्त्याला एकच आयटम असेल तर मग नाश्तासुद्धा लवकर होतो. तसं सध्या मुलांची सुट्टी चालू आहे. मुलाचं कॉलेज, मुलीची शाळा बंद असल्यामुळे आमची थोडी धावपळ कमी होते. शेवटी डबा असल्यामुळे कामावर लवकर जावं लागत असल्यामुळे नाश्ता आणि डबा हा वेळेत व्हावाच लागतो. तर आपण पाहू शकता की 2 मिनटामध्ये चपाती व्यवस्थित भाजून तयार झालेली आहे. आता ही दुसरी चपाती. एकदा का तवा गरम झाला की चपात्या पटापट तयार होतात, वेळ जात नाही. पहिल्या चपातीपेक्षा दुसरी चपाती खूप फास्ट झालेली आहे, कारण तवा पूर्णपणे तापलेला आहे.
तर आजचा व्हिडिओ इथेच संपवत आहे. नाश्ता आता तयार होईल. चपात्या जवळपास होत आलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ही तयार झालेली पहिली चपाती आमच्या डॉगीसाठी, त्याच्यानंतर आमचा नाश्ता होईल. तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. नमस्कार.